कुठंतरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जातं त्याचं बाकीचं बाबतीत सुद्धा विचार केला करणं गरजेचं आहे. ते निर्माण झाला, तिथं दंगली होतात, दंगलीमध्ये कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात. हे सगळं थांबल आणि हे थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारीचं नाही, विरोधी नाही, सगळ्या एकंदरीत जेवढे काय पक्ष आहेत, जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले, त्या सगळ्यांचं आहे. आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली या अधिवेशनात त्यांनी पारित करावा ही माझी त्यांना विनंती नाही. मी लोकांच्या वतीने, माझं तर आहेच, पण लोकांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावं आणि केलंच पाहिजे. नाही केलं सारखा गोंधळ होतोय. कोण हा बोलतोय म्हणजे शेवटी होतं काय, बाकी काय होत नाही. हा हे म्हणणार नाही आम्ही हे करू ते करू. ते आता सगळे मंत्री साहेब, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार सगळे एक लक्षात घ्या, गोंधळ आता फक्त सभागृहात ह्याच विषयावरती होतोय ना. मग हा कायदा पारित करा म्हणजे काय, ते एक म्हण आहे ना, म्हणजे गोंधळ म्हणतो की त्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना, बरोबर. तर शोर आता बंद करा, आता शिकार करा हा कायदा पारित करून. नाहीतर लोक उद्या तुम्हाला, कोणी पण असू दे, हा जर कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्रातले लोक तुम्हाला जनता माफ करणार नाही. ह्या ठिकाणी आवर्जून मला सांगावंसं वाटतं, कारण की अनेक लोकांचे मन दुखवले गेलेत. वाटल त्या परिस्थिती गरजेचं नाही, हे झालंच पाहिजे. ही लोकांची मागणी आहे, केवळ माझी एकट्याची नाहीये. मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जे वाटतंय ना, कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे आता राज्यकर्ते आहेत, विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या, मला आव्हान आहे, माझं आव्हान आहे तुम्हाला, हे जर झालं नाही तर मग लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाहीये. आणि मला वाटत की तुमचं तसं काय आहे, तुमचं महाराजांवरती प्रेम आहे. तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला, आता ही वेळ आहे. याच्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं केलंय का, हा कायदा पारित व्हावा यासाठी? काय एक लक्षात घ्या, मी आता जे बोललोय ना त्यांनी केलं नाही तर मग काय, त्याला काय लोक त्यांना जाब विचारणार. जाब विचारण्यामध्ये केलंच पाहिजे त्यांनी. का प्रत्येकाने फक्त नुसतं निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, मग घेऊ नका ना. याला सांगून तरी टाका, नाही कायदा पारित करायचा ना, सांगून टाका की आम्ही नाही करत, आम्हाला माहित नाही कोण छत्रपती शिवाजी महाराज होते. एवढं धाडस तरी दाखवा ना. मग लोक तुम्हाला कुठं, तुमचे सगळ्यांना कोणी पण असू देत, त्यांना लोक जागा दाखवतील ना. लोक जेव्हा आमदार आणि खासदारांना निवडून देतात, ती जनता आहे, जनार्दन आहे, लोकशाहीतले ते राजे आहेत. तुम्ही त्यांचे प्रतिनिधी द्या. त्यांच्या भावना लक्षात घेऊन जर केलं नाही तर तुम्हाला जे काही परिणामाला सामोरे, त्या सर्वांनाच, त्यांना काय, मला सुद्धा सामोरे जावं लागणार.